नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे महाभरती या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024साठी महत्त्वाचे प्रश्न उत्तर पाहणार आहोत। तर व्हिडिओ सगळ्यांनी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा, कारण की मित्रांनो एक एक प्रश्न हा महत्त्वाचा ठरणार आहे तुमच्यासाठी। तर चला सुरू करूया व्हिडिओला। आणि तुम्हाला प्रिव्हियस इयरचे जर क्वेश्चन पेपर पाहिजे असेल तर तुम्ही कोणत्या जिल्ह्याचा पाहिजे ते पण तुम्ही कमेंट करून सांगू शकता। तर चला सुरू करूया आपल्या व्हिडिओला। प्रश्न पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युद्धात अतिशूरपणे दीर्घकाळ कोण लढले? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक ए, तात्या टोपे। प्रश्न दुसरा, महात्मा गांधी राजकीय गुरु कोणाला मानत होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक डी, गोपालकृष्ण गोखले यांना महात्मा गांधी आपले राजकीय गुरु मानत होते। प्रश्न तिसरा, संस्थानाचे विलीनीकरण कोणी केले? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक डी, सरदार पटेल। प्रश्न चौथा, पुणे करार महात्मा गांधी व डॅश डॅश यांच्यामध्ये झाला होता। या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक ए, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये आणि महात्मा गांधी या दोघांमध्ये हा पुणे करार झाला होता। आणि कधी झाला ते तुम्ही कमेंट करून सांगू शकता। प्रश्न पाचवा, अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक ए, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी अभिनव भारत या संस्थानाची स्थापना केली। प्रश्न सहावा, आझाद हिंद सेना कोणी स्थापन केली? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनाची स्थापना केली। प्रश्न सातवा, झाशीचा दत्तक वारसा कोणी नामंजूर केला? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, लॉर्ड डलहौसी यांनी झाशीचा दत्तक वारसा नामंजूर केला होता। प्रश्न आठवा, वृत्तपत्रावर पाबंदी घालणारा कायदा कोणत्या साली पारित झाला? पारित म्हणजे लागू झाला। या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक ए, 1 एप्रिल 1878ला वृत्तपत्रावर बंदी घालणारा कायदा हा पारित झाला होता। प्रश्न नववा, भारतात तार आणि सुधारित टपाल सेवा कोणी सुरू केली? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक ए, लॉर्ड डलहौसी। प्रश्न 10वा, 1857च्या उठाव्यातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती कोण? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक सी, कुंवरसिंह राणा। प्रश्न 11वा, स्थानिक स्वराज्य संस्था जनक कोण? स्थानिक स्वराज्य संस्थाचे जनक कोण? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक ए, लॉर्ड रिपन। प्रश्न 12वा, भारतातील पहिले रेल्वे मार्ग खालीलपैकी कोणता? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक ए, मुंबई ते ठाणे। प्रश्न 13वा, जालियनवाला बाग कोठे आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक सी, अमृतसर या ठिकाणी जालियनवाला बाग हत्या म्हणजे आहे ती तशी, आणि कधी झाला ते पण तुम्ही कमेंट करून सांगा। आणि अमृतसरमध्ये मेन कोणत्या गावात झाला ते पण तुम्ही कमेंट करून सांगा। प्रश्न 14वा, खिलाफत चळवळीचे अध्यक्ष कोण होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक डी, महात्मा गांधी हे खिलाफत चळवळीचे अध्यक्ष होते। प्रश्न 15वा, मुस्लिम लीगची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक ए, नवाब सलीमुल्लाह यांनी मुस्लिम लीगची स्थापना केली। प्रश्न 16वा, त्रिपुरा येथील राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक ए, नेताजी सुभाषचंद्र बोस हे त्रिपुरा येथील राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते। आणि असं जर विचारलं तुम्हाला प्रश्न की
राष्ट्रीय काँग्रेसची पहिली बैठक कुठे बसली होती? तर पहिली होती मुंबईला, दुसरी मद्रास आणि तिसरी कलकत्ताला. प्रश्न 17वा, महाराष्ट्रात ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक ए. ग्रामसेवक हे महाराष्ट्रात ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख असतो. प्रश्न 18वा, खालीलपैकी कोणता रोग गरोदर स्त्रीला घातक ठरू शकतो? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक डी. कावीळ. प्रश्न 19वा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे? महाराष्ट्रामध्ये. या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक बी. वर्धा. प्रश्न 20वा, मानवी शरीरात एकूण मणक्याची संख्या किती? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक बी. 33. प्रश्न 21वा, बाळ दररोज शाळेत जातो या वाक्याचा अपूर्ण भूतकाळ करा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक बी. बाळ दररोज शाळेत जात होता. प्रश्न 22वा, राज्यातील सर्वात जास्त साखर उत्पादन कोणत्या विभागात होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक बी. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त साखर उत्पादन होतो. प्रश्न 23वा, भारतात लोकसंख्येच्या सर्वात कमी घनतेचे राज्य कोणते? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक बी. अरुणाचल प्रदेश. प्रश्न 24वा, आहो किती छान खेळलास, अधोरेखित शब्दाची जात ओळखा. या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक बी. केवळ प्रयोगी अव्यय. प्रश्न 25वा, जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून कोणत्या सालापासून जगामध्ये लसीकरण कार्यक्रम हाती घेण्यात आला? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक सी. 1974 पासून जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून 1974 सालापासून जगामध्ये लसीकरण कार्यक्रम हाती घेण्यात आला. मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर मागील वर्षाचे क्वेश्चन पेपर पाहिजे असेल आणि ते कोणत्या जिल्ह्याचा पाहिजे ते पण तुम्ही कमेंट करून सांगू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.